सिद्धीपेठ गावाचे ते आमदार आहेत आणि तिथले वित्तमंत्री आहेत आणि हरीशराव यांची माझे गेल्या 2 दशकापासून संबंध असल्याकारणाने सोलापूरला यापूर्वी कधी आले नव्हते. ते इथं BRSच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्या उद्या पंढरपूरच्या दर्शन घेऊन पंढरपूरमध्ये का पालखी यांचा प्रवेश या निमित्ताने सोलापूरला आले होते आणि ते आल्यानंतर मला दुपारी फोन केले. आल्यानंतर म्हणलं तुझ्या घरी चाय यायचं म्हटल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपण चहाला येऊ शकता. कारण मी कित्येक वेळा त्यांच्या घरी जाऊन चहा नाश्ता जेवण केलेलं आहे. मी ते विनंती केलं तुम्ही या. मग तेव्हा या दृष्टीने आले आणि या एक कारणामुळं इथं सगळी गर्दी जमली. याच्या मागचा हेतू काय, एक पारंपरिक भेट होती. सोलापुरात आल्यानंतर बरेच वर्षापासून आमचा संबंध असल्या कारणाने इथं आले आणि नागेश वल्ल्याळ BRSला जाणार असं नाही. मी त्यांना जेवणाचाही ऑफर दिला. जेवणाचा ऑफर दिल्यानंतर काल मान्य शिंदेसाहेब ज्या पद्धतीने सांगितले की त्यांना इथली शीख आवडते KCR किंवा तसं असेल तर मीही ते करायला तयार आहे. कारण शिंदेसाहेबांचं ऐकतो म्हटलं मी का काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि हे खाल्ल्यामुळं मी TRSमध्ये राहणार नाही. म्हणून माझं असं म्हणणं होतं की आपण पाहुणचार करतो, अतिथी देवो भव, जसे मोदी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या घरी अतिथी आले म्हणून मी त्यांचा सगळ्या सोलापूरकरांना माहीत आहे. बरेच महिन्यापासून ते मला ऑफर देत आहेत की ते BRSमध्ये जॉईन व्हा आणि या इथल्या तेलुगू लोकांसाठी काहीतरी करता येईल असं सगळं त्यांनी बरेच वेळा सांगितलं. पण मी आपल्याही माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून सांगितले माझे वडील BJPमध्ये असल्या कारणाने आणि त्या झेंड्यात त्यांचं अंतिम संस्कार झाला. त्यामुळे मी भाजप सोडू शकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातले पहिले आमदार, पहिले खासदार ते आणि असा वेळ प्रसंग भविष्यात उद्भवला तर मी नक्की BRSच विचार करेन. पण आत्ता तरी त्या मानसिकतेत नाही. मी त्या मानसिकतेत नाही आहे. पाहुणे म्हणून ते आपल्या घरी आले.